करमाळा इथं खंबीर नेतृत्व नसल्यामुळं करमाळ्याच्या विकासाला खीळ बसली। आज करमाळ्यामध्ये इतर तालुक्यांसारखे रस्ते नाही, पाण्यासारख्या सुविधा नाही, विजेचा तुटवडा आहे। हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी गरज आहे एका खंबीर नेतृत्वाची। ते म्हणजे माननीय उद्योग महर्षी संजय मामा शिंदे। हे आपल्या विभागातून विधानसभेसाठी उभे आहेत। 244 करमाळा विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम या पक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय मामा शिंदे निवडणुकीसाठी उभे आहेत। करमाळा विधानसभा मतदारसंघाची पार्श्वभूमी, इतिहास आणि सद्यस्थिती यांचा विचार करून गेली 2 महिन्यांपासून मतदारसंघातील गाव, वाड्या, वस्त्या येथील नागरिकांना भेटून या जनतेनं होकार दिल्यानंतरच संजय मामा शिंदे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। विधानसभेमध्ये उमेदवार म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये अडीअडचणीची जाणीव करून घेण्यासाठी म्हणून पहिला दौरा केला आणि त्यानंतर आता उमेदवार म्हणून दौरा करत असताना करमाळा तालुका विकास प्रक्रियेमध्ये बाकीच्या तालुक्याच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत पाहायला मिळाली। वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या अडचणी पाहायला मिळाल्या। विशेषतः पूर्व भागामध्ये दहीगाव सारखा प्रश्न गेली 15 वर्ष झालं त्या ठिकाणची मंडळी दहीगावच्या पाण्याच्या संदर्भात आशावादी आहेत। उकळीचं पाणी अधिकृतपणे गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मिळू शकलं नाही। त्याचबरोबर पश्चिम भागामध्ये गेलो असता त्या ठिकाणी उजनी बॅकवॉटरचं पाणी मिळतं, परंतु ऊसाच्या मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी आहेत, विजेचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत। अशा अनेक प्रश्नांची या ठिकाणी या निमित्तानं मला जाणीव झाली। म्हणूनच दिनांक 28 सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा घेतला। त्यावेळी करमाळ्यामध्ये न भूतो न भविष्यती असाच जनसागर उसळला होता। करमाळ्यामधील पोथरी नाका येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला सुरुवात झाली। त्यावेळी उपस्थित जनसमुदायानं संजय मामा शिंदे यांना खांद्यावर घेऊन एकच जल्लोष केला, ही निवडणूक परिवर्तनाची ठरेल अशीच अपेक्षा या मेळाव्यात व्यक्त करण्यात आली। भौगोलिकदृष्ट्या जरी एकच भाग असला तरी मूलभूत सुविधांव्यतिरिक्त जलसिंचनाची प्रमुख समस्या असून ती 4 विभागातून वेगवेगळ्या स्वरूपाची आहे। भारतीय अर्थव्यवस्थेचा शेती व्यवसाय मुख्य कणा असून आपल्या ग्रामीण भागामध्ये उदरनिर्वाहाचं हेच महत्त्वाचं साधन आहे। मतदारसंघातील जलसिंचन समस्या सोडविण्या, याचबरोबर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन सर्व गावांचा आणि जनतेचा सामाजिक, आर्थिक सर्वांगीण विकास करणं हेच एक ध्येय माननीय संजय मामा शिंदे यांच्या कामाचा केंद्रबिंदू आहे। विकासाचाच मुद्दा घेऊन मी करमाळा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून गावोगावी जात आहे। त्यामध्ये पश्चिम भागातल्या वीज प्रश्नावरती, रस्त्याच्या प्रश्नावरती आणि ऊसाच्या प्रश्नावरती काम करायचंय। करमाळा विधानसभा मतदारसंघाचा विकास आराखडा, स्थानिक उद्योग, बेरोजगार पुरुष आणि महिलांसाठी उद्योग निर्मिती करणं, मूलभूत सुविधा यामध्ये शिक्षण, आरोग्य, पिण्याचं पाणी, वीज या मूलभूत सुविधा मिळणेकामी नियोजन करून सक्षमपणे उपलब्ध करणं, शेती पाणी पुरवठा योजनेसंदर्भात दहीगाव उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण करून कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी नियोजन करणं, कुकडी योजनेसंदर्भात कुकडीचे करमाळा तालुक्याचे हक्काचे पाणी देणं, उजनी धरणातील पाणी संबंधित सिंचन योजनेतून त्या भागात वाटप ठरल्याप्रमाणेच होण्यासाठी शासन दरबारी ठोस भूमिका
सब स्टेशनची संख्या वाढवणं, ट्रान्सफॉर्मर वाढवणं आणि गरजेनुसार वीज उपलब्ध करून देणं. रस्त्यांच्या संदर्भात रस्ते आराखडा तयार करणं, संबंधित विभागाकडून मान्यता घेणं, गाव तिथे पक्का रस्ता. जिल्हा परिषद, पंचायत समिती, साखर कारखाने आणि सर्व सहकारी संस्थांमध्ये मार्गदर्शन करून लोकाभिमुख काम करण्याचा प्रयत्न करणं. तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासंदर्भात मतदारसंघामध्ये तीर्थक्षेत्र असणाऱ्या गावांचा आराखडा तयार करून विकास करणं. राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या सर्व योजना सर्वांना समान न्याय देऊन काटेकोरपणे त्यांची अंमलबजावणी करणं. मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या संपर्कासाठी, अडचणी, समस्या सोडवण्यासाठी करमाळा इथं कायमस्वरूपी कार्यालय उघडणं आणि जास्तीत जास्त जनतेला त्यांच्या समस्यांसाठी वेळ देणं. करमाळा शहरातील झोपडपट्टी कायम करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणं. कुर्डुवाडी 917 प्रॉपर्टी संदर्भात महाराष्ट्र शासनाचे नाव कमी झाले असून मूळ मालकांचे नाव करण्यासाठी प्रयत्न करणं. कुर्डुवाडी शहरातील भाजी मंडईचा विकास करणं. नाट्य संकुल उभारण्यासाठी प्रयत्न करणं. शेतीसाठी पाणी, मूलभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा, रोजगार निर्मिती, आरोग्य सुविधा उपलब्ध करून सर्वसामान्य जनता, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, व्यापारी आणि समाजातील सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास करून पुढील 5 वर्षामध्ये मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी आपण सर्वांनी संजय मामा शिंदे यांना साथ देऊन एक वेळ संधी द्यावी. तरी येत्या बुधवारी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी संजय मामा शिंदे यांचं मतदान पत्रिकेवरील 7 नंबरचं नाव आणि त्यासमोरील चिन्ह आहे शिट्टी. शिट्टी या चिन्हासमोरील बटण दाबून आपण संजय मामा शिंदे यांना आपलं बहुमूल्य मत देऊन मतदारसंघाच्या विकासासाठी आपली साथ द्यावी ही जाहीर नम्र विनंती. आपले मत शिट्टीला म्हणजेच आपले मत विकासाला.